मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेन्नीथलांची घोषणा। कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं। नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला मोकळीक दिली। युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। बिहारमधल्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला। बिहारची निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती अशी राहुल गांधींची टीका। पक्ष काय भूमिका घेणार याची उत्कंठा। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका। दलित मुलीच्या छळ प्रकरणात 6 पोलिसांसह 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। तक्रारदार आज कोर्टाची कॉपी घेऊन पोलीस ठाण्यात जाणार। सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं मारहाण। मॅनेजरकडून घडलेल्या चुकीमुळे बेदम चोप। पोलिसात अद्यापही गुन्हा नाही। दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादच्या जैश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून तपास। डॉक्टर शाहीन 40हून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात। जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधील डॉक्टर मुझम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 9 जणांचा मृत्यू, 29 जखमी। अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टानं फटकारलं। मेलोड्रामा करण्याचं टाळा अशी हायकोर्टाची सूचना। 2 महिन्यांपासून मुलीच्या शाळेची फी प्रलंबित असल्याची करिश्माची तक्रार। 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शानदार वादळी शतक। एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये यूएई विरुद्ध 42 चेंडूत 144 धावा ठोकल्या। पहिल्या T20 मॅचमध्ये भारताचा 148 धावांनी विजय। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीमध्ये भारताचा उपहारापर्यंत 4 बाद 338 धावा। केएल राहुल वॉशिंग्टन सुंदर तंबूमध्ये परतले तर शुभमन गिल रिटायर्ड हर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।